आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व शेतकरी पात्र आहेत आणि सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि या सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। याच्यामधील सुद्धा या जिल्ह्यामधील सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व शेतकरी जेवढे महसूल मंडळ आहेत ह्या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, तसेच लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, अमरावती जिल्हा, त्याच्यानंतर नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, तसेच हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, अकोला जिल्हा, त्याच्यानंतर वाशिम जिल्हा, तसेच वर्धा जिल्हा, सांगली जिल्हा, नागपूर जिल्हा, त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्हा, पुणे जिल्हा, तसेच नंदुरबार जिल्हा, भंडारा जिल्हा, त्याच्यानंतर गडचिरोली जिल्हा, तसेच पालघर जिल्हा, धुळे जिल्हा, त्याच्यानंतर सातारा जिल्हा, या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे।